धम्माल विनोदी वेब सिरीज बकुळा सखाराम गोठाळे, मुक्काम पोस्ट गोठाळेवाडी। हाय की सरपंच, कुठं जात तेव्हा? हो, कुठं काय बघतो सरपंच? बरोबर आहे, पण मला एक सांग, ते आपल्या खाल्लाकल्या गुराळाचं हिशोब किती झालाय ते सांगितलं नाही तू आम्हाला? तू लक्ष आहे का नाही कामावरती? हाय की सरपंच, बघा खालच्या गुराळाचा सरपंच ह्यात आपलं 12 लाखाचं नुकसान झाले। हळू 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 किती? अहो जा सांग फुकट सरपंच। अरे पण बाब्या, त्यात 10 लाख रुपयाचं आपण नुसतं भांडवलच गुंतवले, 12 लाखाचं नुकसान कसं झालं? काय बोलून राहिला? अरे काय तुला काय डोकं बी हारलं का काय तुझं? तुझं लक्ष आहे का नाही काम? सरपंच बाई आहेत का घरात? बाई सरपंच बाई हाय काय नाही? सरपंच आहे की घरात? बोला की काय काम? या सर आम्ही करू की सर? मुडदा बसावला ह्याचा यावं का नाही इकडे परत? जाऊ बघा गाव द्या संधी करू सोना, द्या संधी करू सोना। बैल भाड्या कोणी करता? हो रे, या वर्षी टाकतो उरकून लग्न म्हणतो मी। माईला सावकार, तुम्हाला पोरगी आहे ते मला आज समजले। नार बा, तुला माहिती आहे ना रे, आपलं गाव किती उभ्याने टाकलेलं म्हणतो मी। बरोबर आहे, पुरीचं लग्न जमवायचं म्हणलं एक काम करा सावकार। काय काम? सरपंचाला फोन लावा, एका झटक्यात तर शोधकेल बघा सरपंच। असं म्हणतो तू? घरी गेल्यावर लाव तिकडे फोन, मी येतो रे नारवा मी। काय का आता सावकार, आता छकुलीला मी लहानपणापासून ओळखतोय, छकुली एक नंबर आहे म्हणल्यावरती तिला पण मी पोरगी एक नंबरच शोधणार, तुम्ही चिंता करू नका म्हटलं ना मी। अरे वा 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 वा, चालतंय की? नक्की नक्की तुम्हाला कळवल मी लवकरात लवकर। हो हो, बघा तेवढं मग। नक्की 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 बघतो स्थळ, मी चांगलं स्थळ बघतो बघा। हो 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 हो, ठेवतो फोन। हा हा, ठेवा ठेवा ठेवा। लगा माई बिस्किटांच्या होता की मला तलब झाली होती। हे पण खा, जा घेऊन। काय राव सरपंच, गाड्या गाडी आणि एका चारच्या कपात तुमचा जीव अडकलाय वे? अहो एखाद्या बाईचा अडकला असता तर ठीक होत। काय बाबूराव? होय ग सुमनबाई, आमचं ध्यान बघितलं का इकडे जातानी? होय बया, इकडच गेलंय का ग? इकडच गेलंय बाई। अगं नुसतं खातय पितय बोंबलं थिंडतय, आणि माझं खुरपणीचं बाईक पण घेतलं त्यांनी सरपंचाकडून। अगं बया, पैसे होय बया, किती वेळा सांगितलं तुला असल्यानं कसं धाकात ठेवायचं ते? आमचं ध्यान बघितलं का? असं ठेवायचं असतंय, कळलं का? अगं मी बी किती सांगू तुला, लोकांच्या घरची कामं ही करते, कशीच राहते, ही पिऊन पडतय कुठं बी। वय ना ग, पण काय करायचं, ह्यांना आपल्या मुठीत कसं ठेवायचं ते आपल्या हातात असतं, कळलं का? वय मी बी जाते आता, चांगला चिंबवते बघ। ही समाजसेवा ना तिकडे पंचायतीत करायची, इकडे घराकडे नाही आणायची। मी आपण सरपंचाची बायको आहे म्हणलं। काय रे बाब्या? काय नाही काय नाही, अहो आपलं मालक बाई माणूस म्हटलं की जरा घशातनं लय आवाज दिसतोय तुमच्या। बाब्या, खरं खरं सांग, कोण आलं होतं? मी माझ्या कानानं बाई माणसाचा आवाज ऐकलाय। अहो ते हे त्या सुमनबाई आल्या होत्या। सुमन आली होती वय? मग मला ना भेटताच कशी गेली ती? हे आपलं मालक तुमचं ना मुर्दाच पाडील। एक बाई माणूस तुमच्या भीतीनं कोण बाई येई नाही। घेर रामभाऊ, पैसे इकडे। हिला म्हणजे काय सखाराम गोष्ट म्हणजे काय त्याची आहे, हिला काय सोप्पा आहे वेळ? त्याची बाय बारीक काय
अरे ह्या बाबा इकडं चाली काय हिला काय सगळं कळलं काय सकाराम भाऊ पळा नाही तू लय मार खाता लगा कुत्र्यागत ओ मालक कुठं कुठं हा काय घोटाळा करताय रोज उठून माझ्या पगाराचा पैसा आणायला बघू द्या की वैताग आणलाय नुसता कामाला जा म्हणलं तर जात नाही आणि माझ्या कामाचा पैका आणायला जाते आणि सोपं सोपं करत राहतंय नुसतं सोपे असं आयुष्य माणसं बघते बघू द्या की सोपं